एसके टायर सीएट शॉपी। सीएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये। सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात। दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीने अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध। योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC। तेव्हा आजच भेट द्या एसके टायर सीएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर। प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ। संपर्क 8657 12 11 12। संगमनेर शहरातील डायमंड ग्लोरी रायफल आणि पिस्तूल शूटिंग अकॅडमीमधील 2 विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे, तर 3 विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल अकॅडमीचे संचालक रवींद्र कदम यांनी मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते सत्कार सोहळ्याचं आयोजन केलं। याप्रसंगी सहाय्यक वनसंरक्षक अमरजित पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार, विजय नागरी पतसंस्थेचे मॅनेजर प्रवीण आपरे यांच्या हस्ते निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला गेला। हर्षल देशमुख आणि सुनिधी सिंग या दोघांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी, तर वैष्णवी पारधी, निर्भय भोसले आणि ईश्वरी विखे यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे, त्यामुळे त्यांचा पालकांसमवेत सत्कार केला गेला। यावेळी डायमंड ग्लोरी रायफल अँड पिस्तूल शूटिंग अकॅडमीचे संचालक रवींद्र कदम यांनी माहिती दिली आहे, तर सहाय्यक वनसंरक्षक अमरजित पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार आणि विजय नागरी पतसंस्थेचे मॅनेजर प्रवीण आपरे यांनी या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात। विद्यार्थी आपल्या अकॅडमीमधून नुकताच वरळी मुंबई येथे ज्या राज्यस्तरीय स्पर्धा पार पडल्या कॅप्टन इजिकल नावाच्या, त्यामध्ये आपल्या डायमंड ग्लोरी व रायफल पिस्तूल शूटिंग अकॅडमीतील तब्बल 2 विद्यार्थ्यांनी हे राष्ट्रीय स्तरावरती त्यांनी यश संपादन केलेलं आहे, याची निवड झाली आणि 3 विद्यार्थी यांची ही राज्यस्तरीय स्पर्धा यांनी क्वालिफाय केली। त्यामध्ये सुनिधी ब्रिजेश सिंग ही विद्यार्थिनी सर्वात जास्त स्कोरनी तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी दुसऱ्यांदा निवड झालेली आहे। खूप हुशार अशी मुलगी आहे। तिचं व तिच्या पालकांचं मान्यवरांच्या वतीने मी तिचं स्वागत करतो। त्याचप्रमाणे हर्षल किसन देशमुख हा विद्यार्थी आपल्या जवळकडल्या मधून आलेला, ग्रामीण भागातून आलेला एक विद्यार्थी आहे, तोही त्याची दुसऱ्यांदा निवड झालेली आहे आपल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी। त्याचप्रमाणे वैष्णवी संतोष पारधी, तिचे पप्पा वन विभागामध्ये एक चांगल्या पोस्टवर कार्यरत आहेत आणि आजोबा महाराष्ट्र पोलीसमधून रिटायर्ड आहेत। अशा सुसंस्कृत कुटुंबातून आलेली वैष्णवी पारधी नावाची मुलगी, हिने 10 मीटर रायफल पिस्तूल शूटिंग इव्हेंटमध्ये चांगला स्कोर क्वालिफाय केलेला आहे आणि तिची पुढच्या स्पर्धेसाठी निवड झाली। त्यानंतर तुमचा निर्भय दादासाहेब भोसले हा एक अतिशय छोटा विद्यार्थी, परंतु कामगिरी मोठी अशी त्यांनी केली, तोही क्वालिफाय झालेला आहे। त्यानंतर ईश्वरी प्रमोद विखे, तिची राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालेली आहे आणि तिने घवघवीत अशी यश मिळवलं आहे। आणि त्या निमित्ताने आज आपण आपल्या अकॅडमीच्या जे विद्यार्थी त्याचा मान्यवरांच्या हस्ते मी सत्कार सन्मान इथं ठेवलेला आहे। मी मान्यवरांना विनंती करतो व तत्पूर्वी त्यांनी त्यांचा आमच्या खेळाडूंचा त्यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान सत्कार करायचा आहे। मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री अमरजित पवार साहेब, सहाय्यक वन निरीक्षक संगमनेर भाग, त्याचप्रमाणे सागर केदार साहेब, वन परिक्षेत्र अधिकारी संगमनेर भाग 2, त्याचप्रमाणे माननीय विजय नागरी पतसंस्था संगमनेर मधील अतिशय एक नावाजलेली पतसंस्था आहे। सर्वसामान्यांना अतिशय नियमामध्ये सगळ्या सुविधा अडचणीस उभी राहणारी आणि कर्ज उपलब्ध पुरवठा करणारी अशी एक उत्कृष्ट अशी पतसंस्था। त्या पतसंस्थेचे माननीय मॅनेजर श्री प्रवीण आपरे साहेब व पतसंस्थेचे चेअरमन श्री पराग सराफ सर, त्याचप्रमाणे उपासी साहेब, या सर्वांचं मी इथे स्वागत करतो। डायमंड ग्लोरी रायफल अँड पिस्टल शूटिंग अकॅडमी यांनी मी सागर केदार रेंज फॉरेस्ट ऑफिसर, माझे वरिष्ठ ACF अमरजित पवार साहेब आणि रवींद्र कदम साहेब, विजय नागरी पतसंस्था यांना प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला बोलवलं। सदर कार्यक्रमामध्ये जे अकॅडमीचे स्टुडंट्स, मेरिट होल्डर स्टुडंट्स आहेत, ज्यांनी वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्समध्ये सहभाग घेऊन गुणवत्ता मिळवलेली आहे, त्या विद्यार्थ्यांचं गुणगौरव करण्यासाठी आज येथे बोलवलं, त्याबद्दल सरांचे धन्यवाद देतो। तसेच काही जे संगमनेर सारख्या ग्रामीण भागातल्या ठिकाणी शूटिंग सारख्या खेळाचं अरेंजमेंट केलेली आहे,
त्याचं अवेलेबल करून दिलं प्लॅटफॉर्म, त्याच्यासाठी मी त्यांचे धन्यवाद देतो. आणि अशा प्रकारे ग्रामीण भागातल्या मुलांना ह्या गेमची ओळख करून देणं, एका नव्या उंचीवर ठेवणं, राज्यस्तरीय राष्ट्रस्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग घ्यायला भाग पाडणं किंवा उत्सुक त्यांना एक सपोर्ट करणं, तर याच्यासाठी सरांनी खूप चांगलं काम केलेलं आहे संगमनेर या ठिकाणी. वन विभागाचा शूटिंगशी तसा जवळचा संबंध असतो, तर त्या पद्धतीने वन विभागही इथून पुढे कशा पद्धतीने या खेळाला प्रोत्साहन देण्यात येईल वन विभागाकडून याचा प्रयत्न करू. तसेच जे स्टुडंट्स आहेत अकॅडमीचे त्यांना कशा पद्धतीने आपण युटिलाइज करून घेऊ शकतो किंवा कसं प्रोत्साहन देऊ शकतो येणाऱ्या स्पर्धांमध्ये, त्याचाही आम्ही प्रयत्न करू. आणि सरांनाही येणाऱ्या भावी काळातील स्पर्धांसाठी, मुलांनाही येणाऱ्या भावी काळातील स्पर्धांसाठी सर्व प्रमुख पाहुण्यांकडून, इथे जमलेल्या सर्व पालकांकडून हार्दिक शुभेच्छा. असेच उत्तरोत्तर यश मिळत राहो मुलांना, आणि आणखीही मुलांनी या शूटिंग सारख्या गेम मध्ये पार्टिसिपेट व्हावं आणि आणखी उंची गाठावी हीच एक अपेक्षा करतो. या मुलांचा जो कौतुक सोहळा आहे, ज्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलं, या समारंभासाठी आज आम्हाला इथे आमंत्रित केलं, त्याबद्दल मी सर्वप्रथम सरांचे आभार मानतो. तसेच ही जी अकॅडमी आहे, म्हणजे जे आगळं वेगळं जे आपण म्हणतो त्या पद्धतीचे हे स्पोर्ट किंवा जे याच्यातून जे मुलांना जे फायदा होणार आहे, ज्यामध्ये मी बाहेर वाचलं की एकाग्रता, त्यानंतर कॉन्सन्ट्रेशनचे जे आपण म्हणतो किंवा एक ध्येय निश्चित करणं, आपलं जसं एखादं टार्गेट सेट करणं, तसं आयुष्यामध्ये टार्गेट सेट करणं खूप आवश्यक आहे सध्या. आणि सरांच्या डायमंड ग्लोरी या अकॅडमीच्या माध्यमातून आज शूटिंगची संधी आपल्या इथे संगमनेर सारख्या शहरामध्ये उपलब्ध झाली, ही जवळजवळ बऱ्याचशा तालुक्यांमध्ये नाहीये. नगर नंतर आपल्या इथे संगमनेरमध्ये ही सुविधा उपलब्ध झाली, तरी बऱ्याचशा पालकांनी याचा लाभ घ्यावा व आपल्या मुलांना एक आगळं वेगळं करिअर करण्यासंदर्भात, जे ऑलिम्पिकमध्येही शूटिंगमध्ये बरेच संधी उपलब्ध आहेत, या संधीचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. एवढं भव्य स्वरूपात त्यांनी इथे ही वास्तू उभारली आहे, आणि या वास्तूमध्ये हा जो स्पोर्ट आहे याचं शिकवण्याचं काम सर करताय, आणि ते खूप जिद्दीने करताय. त्यांची लगभग आम्ही बघत असतो सारखी कंटिन्यू. त्यांच्या या कार्याला व कदम परिवाराला खूप खूप शुभेच्छा. डायमंड ग्लोरी रायफल अँड शूटिंग अकॅडमी आहे, जी की संगमनेरमध्ये आज आम्हाला जे गुणवंत विद्यार्थी आहेत ह्यांच्या अकॅडमीचे, ज्यांनी आता नुकत्याच मुंबईमध्ये झालेल्या स्पर्धामध्ये एक चांगलं एक विशेष प्रावीण्य मिळून त्या नेक्स्ट स्टेजला गेलेले आहेत, त्यांचं कौतुक करण्यासाठी व त्यांना भविष्यात प्रोत्साहन देण्यासाठी आम्हाला निमंत्रित केलं, त्याबद्दल मी अकॅडमीचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. तसेच विद्यार्थ्यांना देखील एक या ठिकाणी संगमनेर सारख्या आपल्या शहरामध्ये एक पुण्या मुंबई सारखी एक सोयी सुविधा, कारण की हा जो रायफल आणि पिस्तूल जो गेम आहे हा एक ऑलिम्पिक ज्या इंटरनॅशनल मध्ये गौरवण्यात आलेल्या स्पर्धाचा एक महत्वाचा भाग आहे व सर्वजण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करत असतात. पण संगमनेर सारख्या शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये आता विद्यार्थ्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपस्थित राहणार आहे, आणि त्यांचं पोटेन्शियल टॅप करून ह्या देखील गेम मध्ये त्यांची पुढील प्रगती हो, या मी शुभेच्छा देतो. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रायफल आणि पिस्तूल शूटिंगचा आनंद घेतला. पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी हजर होते. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. गेली 22 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज. नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी. कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध. खात्रीशीर, विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्मा घर, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74.